देशातलं पहिलं आयकॉनिक क्रूज टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालंय आणि त्यामुळे मुंबईत सागरी पर्यटनाचा नवा अध्याय सुरू झालाय। या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलमुळे आता दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सुविधा मिळणार आहे। पाहुयात हे ऐतिहासिक असं क्रूज टर्मिनल आहे तरी कसं, या स्पेशल रिपोर्टमध्ये। देशातील पहिलं आयकॉनिक क्रूज टर्मिनल मुंबईत सागरी पर्यटनाला चालना मिळणार। कसं आहे मुंबईचं आयकॉनिक क्रूज टर्मिनल? समुद्र किनाऱ्यावर उभं राहिलेलं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे। हीच मुंबई आता सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करते आहे, कारण भारतातील पहिलं आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे। त्यामुळे देशाच्या सागरी पर्यटनात ऐतिहासिक वळण घेणाऱ्या या प्रकल्पानं मुंबईकरांसाठी नवा सागरी दरवाजा खुला झालाय। नेमकं आयकॉनिक क्रूज टर्मिनल कसं आहे ते आपण पाहूयात। 200 पेक्षा अधिक क्रूजसाठी सुविधा आहे। दरवर्षी 10 लाख प्रवाशांची हाताळणी होणार आहे। क्रूज प्रवासी 400% वाढ होणार आहे। 300 गाड्यांसाठी मल्टी लेवल पार्किंग उपलब्ध आहे। 2 तासांमध्ये 10,000 प्रवाशांची तपासणी होणार है। मुंबई शहर का जो गरिमा है, वर्ल्ड क्लास जो सभी है, तो इससे और भी एडिशन हुई है आज, क्योंकि लोगों का ही अपेक्षा है। और परम आदरणीय प्रधानमंत्री जी हमेशा हमें इस विषय पर हौसला देते हैं, हिम्मत देते हैं, दिशा और दर्शन भी देते हैं। तो इसके वजह से जो भी हुई है नई नई परिवर्तन, इसका मूल कारण है प्रधानमंत्री जी के विजन। आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या उभारणीसाठी 555 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। त्यापैकी 303 कोटी रुपये खर्च हा एकट्या मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी करण्यात येणार आहे। जवळपास 4.15 लक्ष वर्गफुटामध्ये हे सर्व टर्मिनल्स असणार आहे। या टर्मिनल्समुळे मुंबईतला, खास करून जर आपण पाहिलं तर मुंबईतलं जे परदेशी पर्यटन आहे ते वाढणार आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा आजचा कार्यक्रम धरलेला आहे। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।